जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी नीलाभ्यंकर आणि दशक 8 समास 8 आत्मदर्शन यावर माझे विचार मी मांडणार आहे. रामाचा जन्म आणि चैत्र शुद्ध नवमीला झाला. नवमी तिथी जी आहे, हा 9 आकडा जो आहे हा पूर्णांक आहे. पहा, नवाची मजा अशी आहे की 9 1 9 9 2 18, 8 आणि 1 9, 9 9 3 27, 7 आणि 2 9. अशा प्रकारे सगळ्या ह्या नवाच्या आकड्यामध्ये कितीही तुम्ही जरी गुणाकार केलात तरी त्याची जी बेरीज आहे ती 9 येते. पण कृष्णाचा जो जन्म आहे तो अष्टमीला झालेला आहे आणि अष्टमी तिथी आणि त्याचा तोही 8वा मुलगा वसुदेव देवकीचा. आणि जन्माच्या पूर्वी आकाशवाणी झाली होती कंसाला उद्देशून की ह्या देवकीचा 8वा जो पुत्र आहे हा तुझा मारेकरी आहे. आणि तेव्हापासून हा कंस सतत त्याची आठवण काढतोय. झोपताना, उठताना, खाताना, बसताना सारखा त्याला तो 8व्याला आठवतोय, कारण तो त्याचा मारेकरी आहे. आणि त्यांनी त्याला मारायचा खूप प्रयत्न केला, वेगवेगळे राक्षस पाठवले, तरी पण त्याची काही हत्या झाली नाही. आणि म्हणून तो चिंतेत आहे आणि सारखा आठवतोय. ही झाली विरोधाभास भक्ती. आणि ती कंसाने केली आणि त्याला जेव्हा मारलं कंसाला, तेव्हा त्याला सायोज्य मुक्ती मिळाली. समर्थानं आपल्याला ह्या 8व्या दशकामध्ये मला वाटतं हे सांगायचं आहे की दुर्मिळ नरदेह मिळाल्यावर आणि प्रत्येकाच्या जन्माचं सार्थक कशात आहे, तर आत्मदर्शन करून घेण्यात आहे. मग आत्मदर्शन जर करून घ्यायचं असेल तर 8वा दशक, 8वा समास, या 8व्याला आपण सारखं आठवायला पाहिजे. म्हणून मला वाटतं समर्थाने योजना 8व्या दशकाची, 8व्या समासाची या आत्मदर्शनाने केलेली आहे. कारण सतत आपण मध्ये मध्ये वाचायला पाहिजे. कारण आपल्याला जर आत्मदर्शन करून घ्यायचं असेल तर त्याची आठवण केल्याशिवाय आपल्याला आत्मदर्शन होणार नाही. हे जणू काही सांगण्याकरता म्हणून समर्थांनी अशी योजना केली आहे. 8वा दशक आणि 8वा समास सतत आपण तो वाचावा, त्याच्यावर चिंतन मनन करावं. ह्यासाठी आपण प्रयत्न मात्र करायला हवा. आणि ह्या दृष्टीने समर्थांनी दासबोधाची रचना पण केली आहे. खरं ज्ञान कोणतं हे सांगितल्यावर दशक 5 समास 6 शुद्ध ज्ञान निरूपणात सांगतात. हा समास हा मुमुक्षूंचा मूळ ठेवाच आहे. आपल्या हृदयीचं गूढ समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. या मुमुक्षूला आता ज्ञानाची ओढ लागली आहे. ह्याला ज्ञानदानाचं कार्य पुढील समासात आणि समर्थांनी सुरू केले. सद्गुरूंना साधक शरण जाऊन प्रश्न विचारतोय की देवदर्शनाला सुरुवात केलेली आहे 6व्या दशकामध्ये आणि दशक 8 समास 1 मध्ये देवदर्शन समर्थांनी घडवलं आहे. आता त्याला आत्मदर्शन हवं आहे आणि आत्मदर्शनाकरता म्हणून हा मुमुक्षू जो आहे हा इच्छुक आहे. पहा, पहिल्याच ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, मागा झाले निरूपण, परमात्मा तो तुची जाणं, तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे. अरे तू स्वतःच परमात्मा आहेस, तू स्वतःच भगवंताचा अंश आहेस. बघा, एखादा संतांकडे एखादा मुमुक्षू गेला, काय तुम्ही कुठून आलात, कोण आहात हे विचारल्याबरोबर तो लगेच आपलं नाव, माझं नाव गोपाळ, मी कोथरूड राहतो, मला 4 मुलं आहेत, मी इथे नोकरी करतो, मी ब्राह्मण आहे वगैरे सगळ्या आपल्याबद्दलची माहिती मी आणि माझं ह्याबद्दल सांगतो. संत म्हणतात, अरे हे सगळं देहाबद्दल झालं, पण तू म्हणजे काही देह नाही आहेस, तू म्हणजे आत्मस्वरूप आहेस. आणि म्हणून शंकराचार्यांनी म्हटलंय, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी सदा मे समत्वम न मुक्तिम न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अरे तू कोण आहेस, तर तू शिवाचं रूप आहेस. तू स्वतः कोण आहेस, तर तू देह नाही आहेस, तर तू म्हणजे
आत्मतत्व आहेस हे तू लक्षात ठेव. आणि म्हणून दुसऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मयासी. हा परमात्मा कसा आहे? हा अजन्म आहे. हा नुसता अजन्म आहे असं नाही, तर हा अमर आहे, हा असीम आहे, ह्याला जन्मच नाही आहे. जसे या परब्रह्म परमेश्वराला जन्म नाही, मरण नाही, तसंच या आत्म्याला सुद्धा जन्म मरण काही नाही. म्हणून सामान्य माणूस व्यवहाराच्या क्षेत्रात वावरत असतो आणि देह म्हणजेच मी हीच त्याची मीपणाबद्दलची कल्पना असते. परंतु जर का संत भेटले तर ते संत सांगतात की अरे तू खरा कोण आहेस? तर तू हा आपल्या म्हणजे कल्पनेला तडा जातो आणि प्रत्येक आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि तोच अविनाशी आत्मा प्रत्येक देहाला चैतन्य देतो, हे आपल्याला संत शिकवतात. अर्थात आपल्या देहाला चैतन्य देणारा तो आत्मा हेच आपलं खरं स्वरूप आहे, ते आपल्याला हळूहळू कळू लागतं. मग मी कोण या प्रश्नाचे खरं उत्तर त्याला मिळतं. देह म्हणजे मी नाही आहे त्याला कळलं आणि त्याचं देहाबद्दलचं प्रेम पण कमी व्हायला लागलं. म्हणून ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन हे विवेकानंद म्हणतायत, त्याची इथे आठवण होते. देह हे मंदिरं, आत्मा हा देव. तू म्हणजे तुझा देह नसून तुझ्यामध्ये असणारं चैतन्य म्हणजे खरा तू आहेस. हे एकदा समजल्यावर ते चैतन्य किंवा तो परमात्मा आहे तरी कसा याचा माणूस विचार करू लागतो. आणि मग या परमात्मा स्वरूपाला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, तो कुठूनही येत नाही, तो कुठे जात नाही. जो जन्माला येतो त्याला सगळं नष्ट व्हावं लागतं, पण त्याला मुळी जन्मच नाही, त्याला ह्याचा प्रश्नच नाही, जायचा प्रश्नच नाही. तो गुणरहित आहे. बघा, प्रत्येक जण जो आहे तो ह्या 3 गुणामध्ये अडकलेला आहे. जन्मसुद्धा गुणामुळे झालेला आहे. परंतु भगवंत जो आहे हा गुणातीत आहे. बरं, प्रत्येकाला आकार आहे, उंची आहे, जाडी आहे, परंतु ह्या भगवंताला कसा आहे तर तो हा निर्गुण निराकार, त्याला आकारच नाही आहे. तो बद्ध पण नाही, तो मोक्ष पण नाही, तो बांधलेला पण नाही आणि तो मुक्त पण नाही आहे. बरं, सर्वांस व्यापक आहे, सर्वदूर तो आहे. जो आत्मा माझ्यात आहे तो सर्वदूर आहे, हा सर्वदूर पसरलेला आत्मा आहे. म्हणजे हा परमात्मा सर्व व्यापक आहे आणि परमात्मा अनेक आहे. सगळ्यांमध्ये जरी तो असला ते सगळ्यांमध्ये असणारा तो एकच आहे. हा प्रकारचा जो भाग आहे हे समर्थ आपल्याला या ठिकाणी 2, 3, 4, 5 या ओव्यामध्ये सांगतायत. परमात्मा सर्वांस व्यापक, परमात्मा अनेक एक, परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे. ऐसी परमात्म्याची स्थिती बोलता ती वेदश्रुती, वेदांनी श्रुतींनी त्याचं नेती. ह्या परमात्म्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही, कारण ह्याला आपण कशामध्येही मोजता येत नाही. असा हा परमात्मा असल्यामुळे हा परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही. मग आता हा जो परमात्मा आहे, हा परमात्माचा अंश माझ्यामध्ये आहे हे कळलं. पण मग हे कळल्यानंतर मग आता पुन्हा असं वाटतं की मग हा मला कसा मिळेल? ह्या परमाशा आत्म्याला मी त्या परम आत्म्याला आपलासा कसा करून घेईन? त्याला मी माझं कसं करीन? हे देखील कारण ते सुद्धा समर्थ 7व्या ओवीत सांगतायत. तया नवविधामध्ये सार, आत्मनिवेदन थोर, तयेचा करावा विचार, स्वानुभवे स्वये. समर्थ सांगतायत, तुम्हाला तो आत्मा पाहायचा आहे ना, त्याला तुम्हाला जाणायचं आहे ना, मग तुम्ही काय करा तर नवविधा भक्ती करा. म्हणून समर्थांनी 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्ती सांगितली. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदन. सर्वात जर महत्त्वाची भक्ती जर कोणची असेल तर ती आत्मनिवेदन भक्ती आहे. बघा, त्याचं उत्तम जर उदाहरण आहे तो मध्ये सुदामा निघालाय 3 मुठी पोहे घेऊन आणि कृष्णाकडे गेलाय. वाटेतल्या सगळ्या लोकांना सुदामाचा कसा दिसला तर अंगात घालायला सगळे फाटके कपडे आहेत, पायात घालायला चपला नाही आहेत, डोक्याला घालायला पागोट नाही आहे आणि हा असा अत्यंत कृश असणारा हा सुदामा चाललाय. हा सगळा भाग म्हणजे देहाकडे पाहून त्याच्या लोक हसले. पण ज्या वेळेला तो त्या भगवंताकडे गेला तेव्हा भगवंताला काय दिसलं तर सुदामा कसा आहे? सुदामा त्याचं प्रेम दिसलं, त्याचा निस्वार्थीपणा दिसला, त्याचा त्याग दिसला, त्याचा दुबळेपणा दिसला नाही. त्याचा चेहरा जो आहे हा किती अत्यंत पवित्र असा हा त्याचा चेहरा आहे. हा अत्यंत म्हणजे बुद्धिमान आहे, त्याची बुद्धी दिसली.
आणि जेव्हा सुदामाने आपल्या सख्याला पाहिलं म्हणजे कृष्णाला पाहिलं, तेव्हा कृष्णाचं त्याला ऐश्वर दिसलं नाही, सोमचांदी दिसली नाही, संपत्ती दिसली नाही, त्याचं कर्तृत्व, त्याचं दातृत्व, त्याचं प्रेम, त्याची उदात्त वृत्ती त्याला दिसली. म्हणजे बघा, दोघांचंही आत्मतत्व एक असल्यामुळे दोघांनीही एकमेकांना कसं पाहिलं, तर शरीर म्हणून नाही पाहिलं, तर आता 2 बॉडीज पण 1 सोल, अशा प्रकारे ही जी आहे ही आत्मनिवेदन भक्ती आहे. म्हणजे पूर्ण समर्पण. जसं एकदा वसिष्ठांनी विचारलं हनुमंताला, अरे तू आहेस तरी कोण? तेव्हा हनुमंत म्हणला, देहबुद्ध्या तू दासोहम, जीवबुद्ध्या त्वदांशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चित मतिः. देहबुद्धीने मी सीतारामांचा दास आहे, जीवबुद्धीने मी त्यांचा अंश आहे, पण आत्मबुद्धीने विचार केला तर ते आणि मी एकच आहोत, तत्वमसी. मग तो कोण माझा आणि कोण परवा, कोण परका, सर्व काही एकच आहे. कारण काय, सगळ्यातला आत्मा हा एकच आहे. आणि ही जी आत्मनिवेदन भक्ती आहे ती समर्थ म्हणतायत की ती तुम्ही करा, पूर्ण समर्पण करा. ज्या वेळेला समर्थ बसलेले आहेत ध्यानाला आणि पागड्यांचा आवाज आल्याबरोबरच समर्थाने अष्टपुत्रा सौभाग्यवती भव आणि म्हणून आशीर्वाद दिला आणि डोळे उघडून पाहिल्याबरोबर लक्षात आलं की ही सती जायला निघाली. पण समर्थाला भीती नाही वाटली की अरे मी हा चुकीचा दिला का आशीर्वाद. समर्थांच्या मनामध्ये भाव असा आहे की मी आणि राम एकच आहोत, त्यामुळे मी हा जो आशीर्वाद दिलाय तो पूर्ण करायचं जे काम आहे ते रामाचं आहे. त्यामुळे नवविधा भक्तीमध्ये भक्त आणि भगवंत जो एक आहे, हा जो भाव समर्थामध्ये असल्यामुळे पुढची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो मेलेला माणूस जिवंत झाला. आणि अशा प्रकारची आत्मनिवेदन भक्ती आपल्याला समर्थ ह्या इथे करायला सांगतायत. 40व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत, मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. सर्वही सुख कुठे मिळणार, तर ह्या पंचकोशांच्या आत जो बसलेला आहे, हा जो बसलेला आहे आत्मतत्व, ह्या ठिकाणी सर्व सुख आहे. मग तिथे तू लक्ष दे. आणि विवेके कुडी, तुझ्या मनामध्ये येणाऱ्या ही जी कुडीमध्ये जी ही घाणेरड्या ज्या कल्पना आहेत, म्हणजे मी म्हणजे देह ही जी कल्पना आहे काही टाकून दे. मग हे करण्याकरता तुला काय करायला पाहिजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तू जर ज्या राघवापाशी वस्ती केलीस, तू जर ही आत्मनिवेदन भक्ती केलीस, तर तुला आत्माला जाणता येईल असं आपल्याला समर्थ सांगतायत. समर्थच पुढे सांगतायत की महत्पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. काही लोक काय करतात, देवाची पूजा करून झाली की साष्टांग नमस्कार घालतात. साष्टांग नमस्कार म्हणजे आठही अंग जमिनीला टेकून केलेली पूर्णपणे आणि शरणागतीचा भाव आणि ह्या भक्तीमध्ये असतो. म्हणजे देवा मी सगळा तुझा आहे, आता ह्या देहाचं काय करायचं हे तू ठरव, आता मी माझा वेगळा नाहीच, मी सगळा तुझा आहे, हा भाव या आत्मनिवेदन भक्तीमध्ये आहे. मग 10व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत की काही लोकांना काय वाटतंय, आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयांच परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. अशा प्रकारची जी शरणागती जो करतो त्याला समर्थ म्हणतायत की भगवंत त्याला लगेच मुक्ती देत टाकतो. म्हणून ऐसे ऐकू आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे, किंवा मस्तक तोडावे देवापुढे. काय देवापुढे जाऊन आपलं मस्तक तोडायचं आहे, आपल्या मनाने कल्पना करायची आहे आणि आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण करायचं आहे. जसं बलिराजाने पण केलं. 2 पद भूमी वामनाला दिल्यानंतर अरे 3रं पद कुठे ठेवू, तेव्हा तो मला माझ्याकडे जे होते सर्व मी दिलं, मग आता मी काय करू, तू आता तुझं जे आहे पाय 3रा पाय तो माझ्या डोक्यावर ठेव. भगवंताला तेच हवं होतं. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे भगवंताला अहम हवा आहे. अहम म्हणजे मी, अहंकार जो आहे हा अहंकार दिल्याशिवाय समर्पण पूर्णपणे होत नाही. आणि समर्थ आपल्याला इथे हेच सांगतायत की काय करायचं, तर पूर्णपणे तुम्ही समर्पण देवाला करायचं आहे. म्हणून आत्मनिवेदनाचे लक्षणं आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. बघा, आपल्याला जर भात पाहायचा असेल तर पूर्ण भात आपण पाहत नाही, एक शीत जरी पाहिलं तरी भात झाला की नाही जसं आपल्याला बघायला मिळतं. तसं समर्थ म्हणतायत आपण कोण याचा शोध घेणे म्हणजे आत्मनिवेदन होय. आणि त्याचा शोध घेतल्यानंतर तो निर्गुण निराकार भगवंत कसा आहे हा जाणण्याचा प्रयत्न करावा. मग तो जाणण्यासाठी काय करावं, त्यातला अंश माझ्यामध्ये आहे म्हणून आपल्याला जाणावं की मी कसा आहे, भक्त कसा आहे, भक्त आणि भगवंताशी संबंध कसा आहे.
आणि त्यानंतर भगवंताचा शोध घेता घेताच भक्त भगवंताशी तदाकार होतो, तद्रूप होतो, एकरूप होतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये वेगळेपणा असा शिल्लक राहतच नाही. म्हणून सुदामामध्ये आणि कृष्णामध्ये वेगळेपणा राहिलाच नाही. सुदाम्याने जेव्हा हा आलाय आणि सगळ्या बायका सुदामाला नमस्कार करतायत, नमस्कार करून पाय झिजले आणि हात वर करून हात दुखायला लागला. अरे कृष्णा, कारण काय सगळ्यांना तो आशीर्वाद देतोय. अरे कृष्णा, अशा तुझ्या बायका तरी किती आहेत? कृष्ण, मला 16,108 बायका आहेत. अरे बापरे, म्हणजे इतक्या बायका का मला नमस्कार करायला येणार? तू तर कृष्ण असं कर ना, तू एक काम कर की त्या सगळ्यांच्या ऐवजी तू नमस्कार घाल, कारण त्या तुझ्या अर्धांगिनी आहेत आणि त्यांना तू मला साष्टांग नमस्कार घातल्यानंतर तुला मी आशीर्वाद देऊन टाकतो. ही झाली आत्मनिवेदन. म्हणजे कृष्ण आणि सुदामा वेगळे नाहीच आहे, दोघेही एकच आहेत. आणि ही जी बिजास आहे, ही जी शान आहे, हा जो अधिकार या सुदामाने मिळवला आहे, हा आत्मनिवेदन भक्तीमुळे मिळाला आहे. सुदामा आणि कृष्ण एक झालेत, त्यांच्यामध्ये वेगळेपणामुळे नाहीच. आणि अशा प्रकारे 15व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत की देवास ओळखो जाता, तेथे आली तद्रूपता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही. देव आणि भक्त एकच झालेत. सुदामा आणि कृष्ण एकच झालेत, विभक्त नाहीच. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. म्हणून समर्थ म्हणतायत की दोघं जण एकच आहेत, वेगळेपणा नाहीच. आणि हे कधी जमतं? जेव्हा आपण समर्पण भाव, पूर्ण समर्पित जीवन आणि भगवंता देतो. हे समर्थ आपल्या इथे सांगतायत. 17व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतायत देवभक्ताचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. जेव्हा तुम्ही दृश्य बाजूला करता, संबंध पंचकोश बाजूला करता, तेव्हा जे आतमध्ये जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व म्हणजे मी आणि तो म्हणजे परमात्माचा अंश आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. निराळेपणामुळे नाहीच. शुद्ध परमात्मा हेच त्याचे मूळ स्वरूप आहे. आणि त्या मूळ स्वरूपाशी, परमात्मा स्वरूपाशी तद्रूप झाल्यावर निराळेपणामुळे उरतच नाही. भरत आलाय कृष्णाला भेटायला चित्रकूटाला, आणि भरताची रामाची भेट म्हणजे जीवाशिवाची भेट आहे. दोघंही एकरूप झालेत. आणि एकरूप झाल्यानंतर आता हा खरं रामाला परत न्यायला आलाय, पण आता राम म्हणेल ते आता माझं वेगळं मुळे अस्तित्वच म्हणजे उरलं नाहीये. तेव्हा राम म्हणाला तू जा आणि माझ्या वतीने राम कर. त्यांनी लगेच होत म्हटलं. कारण काय, तिथे मुळी निराळेपणा उरलाच नाही, द्वैत उरलंच नाही. मग हा भक्त आहे किंवा हा परमात्मा आहे असा भेद राहत नाही. आणि यालाच अभेद भक्ती असं म्हणतात. आणि ही फक्त आत्मनिवेदनानेच प्राप्त होते. जो भक्त संतांना किंवा सद्गुरूंना अनन्य भावे शरण जातो, त्याच्या मनात सद्गुरू अद्वैताचा उपदेश बिंबवतात. आणि मग त्याला मी आत्मस्वरूप आहे असे ज्ञान होते व तो आत्मस्वरूपच होतो. मग तो मीपणाने वेगळामुळे होऊ शकत नाही. म्हणून 20व्या ओळीत समर्थ म्हणतायत जो संतांचं शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. संत आपल्याला हे शिकवत आहेत की अरे तू देह नाहीच आहेस, तू आत्मतत्व आहेस. आणि म्हणून तू त्याप्रमाणे आपल्या देहावरती प्रेम न करता आतल्या आत्मतत्वावर, आतल्या चैतन्यावर प्रेम कर. आणि म्हणून आपल्या समर्थ सुंदर उपदेश या ठिकाणी मिळत आहेत. हे सांगण्याकरता म्हणून समर्थ आपल्याला नदीची उपमा देत आहेत. बघा, गंगोत्रीहून जी गंगा उगम पावते, ती संबंध वाटेमधल्या सगळ्या जमिनी ओल्या करत 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 खळ 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 वाहत जी जाते, ती गंगासागरापर्यंत पोचते. पण एकदा गंगासागराला समर्पित झाली की मग तिथलं पाणी कधी उलटं या गोमुखाकडे किंवा गंगोत्रीकडे येत नाही. मी गंगासागरला गेले तेव्हा खूप पाहायचा प्रयत्न केला. गंगा आणि सागरमुळे वेगळे दिसतच नाही. जसं काही सागर म्हणजे गुरु आहेत, सागर म्हणजे परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराला ही गंगा येऊन जेव्हा मिळते, या गुरुना जेव्हा येऊन मिळते, तेव्हा पूर्ण समर्पित होते. आपलं सगळं पूर्ण पाणी त्या सागराला देऊन टाकते. आणि मग मात्र काय, जशी वीज, जेव्हा वीज चमकते आकाशामध्ये तेव्हा ती चमकते, क्षणभर दिसते आणि मग ते ढगामध्ये लुप्त होते, पूर्णपणे समर्पण तिनं करून टाकते. मग समर्थाने लोखंडाचं म्हणजे उदाहरण दिले. लोखंडाला परिसराचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंड सोनं होतं. मग त्या सोन्याला मात्र पुन्हा सोनं परीस होत नाही. त्याप्रमाणे हा जो भक्त आहे, हा भगवंताची समरस झाला, तद्रूप झाला, एकरूप झाला की मीपणाने त्याला वेगळं करणं अशक्य आहे. गंगा नदी आपल्याला वेगळेपणाने पाहता येत नाही, आपल्याला तिला काढता येत नाही. ती पूर्ण सागरमय होऊन जाते.
आणि तोच देव होतो. मग तो देवाशिवाय वेगळा कसा होईल? हा जो भक्त आहे तो विभक्त नाही, तोच देव होऊन जातो. भक्त व देव यांच्यातील अशा प्रकारचे अद्वैत एकदा समजलं की तोच विचार साधकाला भक्ताला मोक्ष करून देतो. म्हणून याकरता माणसानं वरील प्रकारचं भक्त व्हावं. यामुळे तो भगवंताच्या ऐश्वर्याला प्राप्त करून घेतो. म्हणून जेव्हा सुदामा गेला तर सुदामा गेल्यानंतर त्याला हा फाटका आहे, ह्याचे फाटके कपडे, हा गरीब आहे, हा कलंक कृष्णाला लागला. आणि म्हणून कृष्णाने त्याची सुदामपुरी जी आहे ती संबंध सोन्याची करून टाकली. त्याचं ऐश्वर म्हणजे जसं ह्या कृष्णाकडे ऐश्वर होतं असं ऐश्वर संपन्न हा सुदामा झाला. म्हणून समर्थ म्हणतायत पुढच्या ओव्यामध्ये, तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला, देव भक्त आपण झाला विभक्त नव्हे. आता असो हे बोलणे, देव पाहया भक्तपणे, तेणे त्याचे ऐश्वर वाणे तात्काळ अंगी. देहची होऊन राहिजे, तेणे देहदुःख साहिजे, देहाती तो होता पाविते परब्रह्म ते. म्हणजे षड गुणाने युक्त असा जो हा भगवंत आहे, हे सगळे षडगुण सपा या भक्तामध्ये दिसायला लागतात. म्हणून रामकृष्ण परमहंस काय, विवेकानंद काय, ज्ञानेश्वर काय, हे सगळे षडगुणेश्वर्य म्हणजे ह्या षडगुणाने आणि युक्त असे आहे. सर्व ऐश्वर जसं भगवंताकडे तसं सगळं ऐश्वर आणि ह्या भक्तांकडे सुद्धा येतं असं समर्थ ते सांगतायत. 25 देवचे होऊ दे राहायचे, तेणे देहदुःख साहिजे. आता देहात जोपर्यंत मी देहबुद्धीवर आहे, जोपर्यंत मी देहावर, मी म्हणजे देह आहे, हा जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत देहाला होणारं जे दुःख आहे ते त्याला भोगावं लागतं. पण एकदा मी देहातीत आहे. जनक राजा जेव्हा एकदा प्रवचनाला गावाच्या बाहेर गेलेत आणि सगळे श्रोते बसलेले असताना आग लागली जनकपुरीला म्हणून जेव्हा निरोप आला तेव्हा सगळे धावत गेले. ज्यांच्याकडे नुसत्या झोपड्या होत्या पण त्या झोपड्यात त्यांचा जीव असल्यामुळे ते धावत गेले. हा विदेह अवस्थेमधला जो हा जनक आहे हा उठलाही नाही. खरा हा राजा आहे, संबंध राज्य जळतंय कळून सुद्धा, कारण ह्याची अवस्था विदेहावस्था होती. त्याच्यामुळे त्याला काही वाटलं पण नाही की अरे आपलं घर जळतंय, आपलं राजवाडा जळतंय, आपली मुलं बाळ जळतंय, त्याला काही वाटलं नाही, कारण तो देहातीत होता. आणि हा देहातीत अवस्था आल्यानंतर मग देहाला होणारं दुःख त्याला होत नाही. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवड सांगिले. ऐसा श्रोती आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, तेची आपादी रूपले सावध आहे का. देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म आहे, देहसंग हातच आहे तुझं विदेहासी. अरे तू देहातीत झाल्यानंतर मग परब्रह्माशी तुझं मिलन होईल. परब्रह्म कसा देहाच्या आतमध्ये आहे, म्हणून आपण वरवर फक्त देहाचंच कौतुक करत बसतो. पण देहाचा जो आत असणारा जो परब्रह्म आहे, आपण जन्मभर मी म्हणजे देह, मी म्हणजे देह, आणि हा जो आतला जो आहे देही, या देहीकडे आपलं लक्षच नसतं. महावाक्याचे अंतर तुझी ब्रह्म निरंतर, ऐसे या वचनाचा विसर पडोच देये. म्हणून तू सोहमात्मा आहेस, तू तोच आहेस. हा जो भाग आहे हा तू कधी विसरू नकोस. कबीर एकदा असे बसलेले होते, कबीराला जखम झाली होती. एक कुत्रा आलं आणि त्याचा ते जखम चाटतंय. सगळे त्याचे भक्त म्हणायला लागले अरे कबीर देखो ना. कबीर म्हणाले की कुत्ता जाने और चमडी जाने. म्हणजे मी आणखीन देह वेगळा असल्यामुळे मी तो जो कुत्रा जर त्या पायाची जखम चाटत असेल तर त्याचं दुःख मला कशाला, कारण मी म्हणजे काही देह नाही. ही जी विदेह अवस्थेला जे पोचलेले संत असतात त्यांची ही स्थिती असते. ते देहातीत होतात आणि त्यावेळा त्यांना देहबुद्धी उरत नाही व या स्थूल देहाची आसक्तीसुद्धा उरत नाही. जेव्हा घशाचा कॅन्सर झालाय हे जेव्हा रामकृष्ण परमहंसांना कळलं तेव्हा ते त्याच्याकडे क्षव म्हणून बघतायत. खरं म्हणजे ते कालीमातेला सांगू शकले असते, त्यांचं दुःख ते म्हणजे कमी करून घेऊ शकले असते, परंतु मी म्हणजे देह आहे हा त्यांचा भाव नव्हता. सावरकरांना शिक्षा झाली 2 काळ्या पाण्याची. दुसरा असा असता तर शिक्षा ऐकल्याबरोबर त्या क्षणी मरूनच गेला असता. पण सावरकरांनी विचार केला त्यातलं जे आत्मतत्व म्हणजे मी आहे, मग देहाला शिक्षा किती का होईना, देहाला किती काही यातना होईना, त्या मी सगळ्या सहन करीन. म्हणजे काय उच्च कोटीचे संत होते सावरकर, लक्षात ठेवा. ही किती महत्त्वाची आहे, हे इतकं सोपं नाही आहे. देहातीत असल्याशिवाय ह्या गोष्टी जमणं शक्य नाही. आत्मबुद्धीची प्राप्ती झाली म्हणजे तो साधक किंवा भक्त विदेही बनतो. या गोष्टी फक्त साधनेने होत असतात, नुसत्या वाचनाने होत नाहीत बरं का. मी देह आहे ही भावना माणसाच्या अधोगतीला कारण होत असते. तिचा त्याग केल्याशिवाय
आत्मबुद्धीची प्राप्ती होत नाही, विदाहीपणाचे ऐश्वर प्राप्त होत नाही. संत सद्गुरू हेच आपल्याला परोपरी सांगत असतात. 31व्या ओवीत समर्थ म्हणतायत, या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लागोप आहे. सावरकरांना 1 तास बाहेर बसायला मोकळीक होती आणि त्यावेळेला त्यांच्या जेलरला इतका राग यायचा की हा एवढ्या शांतपणे राहूच कसा शकतो, इतक्या मरण यातना देणाऱ्या शिक्षा भोगतोय, तरी पण हा शांत कसा, तरी पण हा आनंदात कसा. म्हणजे त्या मूर्ख अशा त्या जेलरला त्याचं आत्मतत्व म्हणजे काय आणि देहातीत अवस्था म्हणजे काय, अहो त्याला तुम्हालाही अक्कला हव्यात ना, त्याला कुठे अक्कल होती. आणि म्हणून तो त्याच्यावर चिडायचा की हा इतका शांत कसा राहू शकतो. ही जी अवस्था आहे ही देहातीत अवस्था आहे आणि अशाच लोकांना मोक्ष मिळतो. म्हणून समर्थ म्हणतात, सोहम सहा अहम, तो मीच आहे, तो म्हणजे परमात्मा, तो स्वानंद घन आत्मा मीच आहे, त्याला जन्ममरण काही नाही, असा आत्मा तो तूच आहेस. हे संतांचे किंवा सद्गुरूंचे सांगणे आहे. ते आपण आपल्या मनावर बिंबवायचे, त्याला विसरू नये. मी मेल्यावर मला मोक्ष मिळेल किंवा परमात्मा प्राप्ती होईल असं बोलणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून 35व्या ओवीत समर्थ म्हणतात, देहास होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नाही. देहामध्ये मोक्ष मिळवायचा की देह मिळाल मोक्ष मिळेल म्हणून त्याची वाट पाहिजे. एक मूर्ख ऐसे म्हणती, माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही. संबंध कल्पांत झाला, प्रलय झाला की मग माया संबंध नष्ट होईल आणि मग आम्हाला मुक्ती मिळेल. 2 मित्र गेले ते समुद्रावर पोहायला. एक मित्र आपला काठावर बसलाय, दुसरा मस्त समुद्र स्नान करतोय. हा पहिला माळ दुसऱ्याला, अरे ये ना रे तू पोहायला, अरे किती लाटा येत आहेत, ह्या सगळ्या लाटा थांबल्या ना की मग मी पोहीन. हे शक्य आहे का हो? समुद्राच्या लाटा कधी थांबतील का? ओहोटी येईल पण म्हणून लाटा थांबणार नाहीत. तसं सगळं झाल्यावर, प्रलय झाल्यावर आणि मग माया संपली की मग मला मुक्ती मिळेल हे म्हणणं म्हणजे अगदी हास्यास्पद आहे. पहा, माया नाहीशी होईल, देहाचा अंत होईल, मग निवांत क्षणी आम्हाला परब्रह्माची प्राप्ती होईल हे म्हणणे किती अज्ञानीपणाचे, ज्याला सीमाच नाही आहे. असे बोलणे म्हणजे निरर्थक बोलणे. आत्मज्ञान प्राप्तीनंतरचे समाधान अशा प्रकारचं नसतं. समाधानाची लक्षणं वेगळी आहेत. याला दृष्टांत देताना समर्थ म्हणतात, आपलं सैन्य पूर्णपणे मरून गेल्यावर आपण सिंहासनावर बसायचं की अहो सगळेजण जिवंत असताना आपण सिंहासनावर बसायचं? सांगा. सगळे असताना आणि राज्य भोगणं ह्यात जी मजा आहे तर सगळे मेल्यावर राज्य भोगण्यात मजा आहे. म्हणून 39 ओवीमध्ये समर्थ हाच प्रश्न विचारते, सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे, सैन्य असताची राज्य करावे हे कळेना, माया असोनीच नाही, देह असताची विधेयी, ऐसे समाधान काही ओळखावे, राज्यपद हाताशी आले, मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना. माया असून नसल्यासारखी व्हावी म्हणजे मायेचा निराश करावा, देह असून नसल्यासारखा असा म्हणजे विधेयी स्थिती असावी, असे जे समाधान आहे त्याचा थोडा अनुभव घ्यावा. एकदा राज्यपदाची प्राप्त झाली म्हणजे परिवार म्हणजे नोकर चाकर सैनिक काहीच करू शकत नाहीत. परिवार मिळाला व राज्यपद गेले असे कधीच शक्य नाही. याप्रमाणे आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की दृश्य जगाचे व या स्थूल देहाचे भानच राहत नाही. म्हणजे बघा, एक चांभाराची मुलगी होती, दिसायला खूप सुंदर होती आणि एकदा ते एका राजपुत्राचं लक्ष तिच्यावर गेलं. ते अहो प्रेमापुढे सगळंच झूट असतं ना, सगळं माफ असतं. आता तो राजाला म्हणाला, मी लग्न करीन या चांभाराच्या मुलीशी करीन, आणि म्हणून मी चांभाराच्या मुलीशी लग्न केलं. आता चांभाराच्या मुलीशी लग्न केल्यानंतर ही राणी झाली. आता ही राणी झाल्यानंतर आता ही झोपडीत कशाला राहणार हो, आणि ती आता फाटके कपडे कशाला घालणार, तुकडे कशाला खाणार, ही पंचपक्वान्न खाणार, आईशरामात राहणार, राजवाड्यात मजा करणार. त्याप्रमाणे एकदा आत्मज्ञानची प्राप्ती झाली, एकदा आपल्याला कळलं की देह मिथ्या आहे, हे दृश्य सगळं मिथ्या आहे, अशाश्वत आहे, हे सगळं कळल्यानंतर आपण एका वेगळ्या समाधात एक वेगळ्या आनंदातच राहणार. दृश्य जगाकडे स्थूल देहाकडे आपण कशाला बरं बघणार असं समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणून 42व्या ओवीत समर्थ म्हणतायत, प्राप्त झाले आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. ज्याप्रमाणे चांभाराची मुलगी आपल्याच विश्वात आपल्याच आनंदात लग्नानंतर राहील, तसाच हा आत्मज्ञान संपन्न जो असतो तो आपल्या एका समाधानात राहील.
मार्गी मुळी सर्पाकार देखता भय आले थोर कळता व्यथेला विचार मग मारणे. एक माणूस रस्त्याने चालवता, पलीकडून दुसरा माणूस येत होता. म्हणे अहो त्या रस्त्याने जाऊ नका. का बरं? अहो तिथे खूप मोठा एक साप आडवा पडलाय. हा मला बरं का? हो का? मग तो घरी आला. त्याने हातामध्ये बंदूक घेतली, मोठी काठी घेतली सापाला मारायला आणि म्हणून रस्त्याने जायला लागला. आणि मग मोठमोठ्याने हसायला लागला. का बरं हसतोय? सगळ्यांनी विचारलं. अहो साप म्हणून मारायला मी ही बंदूक काढली, पण हा साप कुठला आहे? अरे हे तर मुळी वाळलेलं लाकूड आहे आणि त्या वाऱ्यामुळे ते हलतंय. लोकांना वाटते की हा साप आहे, पण हा मुळात साप नाहीच आहे. जशी ती घाबरगुंडी त्या माणसाची उडली, तसंच आपल्याला काय होतंय, आपण या मायेमध्ये गुंततो, मायेला घाबरतो आणि आपलं जेव्हा एकदा ही माया मिथ्या आहे, खोटी आहे, हे एकदा आपल्याला कळलं की मग मात्र आपलं काय होतं, आपलं भय नाहीच होतं. मृगजळाची गोष्ट सुद्धा अशीच आहे. ती पण अशीच आहे. आणि त्याप्रमाणे मृगजळाच्या मागे बिचारा हरिण धावतं आणि मग लक्षात येतं की अरे इथे मुळी पाणी नाहीच आहे. आणि त्याप्रमाणे आत्मस्वरूपमध्ये मीच आहे, सर्वदूर तोच भरला आहे, मीच भरला आहे. यावेळी आपण कल्पनेच्या पलीकडे आहोत याची खात्री होते. व जो निर्विकल्प आहे त्याला मायामध्ये काल्पनिक रूप दुःख देऊ शकत नाही. तो साधक निर्भय होतो. जसा तो माणूस निर्भय झाला की अरे ही तर लाकडाची हे तर लाकडाचा तुकडा पडलेला आहे. तसंच त्याला कळतं अरे ही तर माया आहे, ही माया अशीच होणार. अंतिमती तेची गती असे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहगती झाली. असं म्हणतात. सगळ्यात शेवटी जेव्हा आपल्याला ज्याची आठवण होईल तो जन्म येईल. जसा भरत सर्वसंग परित्याग करून आपला जंगलामध्ये आलाय, पण त्या हरणाच्या मोहामध्ये अडकला आणि हरिण करत जेव्हा देह पडला, दुसरा जन्म हरणाचा मिळाला. आपण सतत मी देह नसून मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. तर मी म्हणजे कोण आहे हे एकदा कळल्यानंतर जीवनभर सतत आपण त्याचंच जर का चिंतन मनन केलं तर देह पडायच्या वेळेला सुद्धा आपल्या मनामध्ये हाच भाव येईल, अरे मी तर परमात्मा स्वरूप आहे, मी नारायण आहे, मी तर वासुदेव आहे, मी तर कृष्ण आहे, मी राम आहे. हा जर भाव आला तर देह पडल्यानंतर आपल्याला सुद्धा परमात्मा स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होईल. बघा 4 प्रकारचे देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता एकदा आपण मी म्हणजे देह नाही म्हटल्यानंतर या 4ही देहाचा आपण निराश करू शकतो. हे सर्वदृश्य विश्व जे आहे हे खोटं आहे, याला अंत म्हणजे हे सगळं माया आहे. हा जो जन्म आहे हा जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. जन्मानंतर आपण वासनेमध्ये गुंतो. शेजारी घर घेतलं, मला घर घ्यावं असं वाटलं म्हणून जागा घेतली. आता घर घेतलं पण जागा घेतली पण घर बांधायला पैसे नाही म्हणून मग त्या बँकेतून कर्ज काढलं. मग आता कर्जाचे हप्ते घ्यायला म्हणून पुन्हा आणखीन एक नोकरी स्वीकारली. म्हणजे एका मागोमागे एक वासना संपली की दुसरी संपली की तिसरी, अशी एका मागोमाग एक वासना तयार होतात. पण जेव्हा हे सगळं कळतं की अरे सगळं खोटं आहे, कोणाचं हे घर, हा देह कोणाचा, कशासाठी मी एवढी धडपड करतोय, हे एकदा कळल्यानंतर वासना ज्ञान झाल्यावर वासना संपते, निर्वासन माणूस होतो. आणि मग निर्वासन झाल्यावर जयासी आयसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाच तो. म्हणजे गती, अधोगती, गती, सद्गती, दुर्गती यापासून पूर्णपणे तो वेगळा असतो. वेदांना सुद्धा या आत्म्याचे वर्णन करता आले नाही. शास्त्रामध्ये जे वर्णन केले आहे त्याचा अनुभव सद्गुरूने घेतलेला असतो व त्याप्रमाणे त्याला शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती म्हणजे त्या परमात्म वस्तूचा साक्षात्कार झाल्यावर मी आत्मस्वरूप आहे असा अनुभव येतो. मी जीव आहे ही भ्रामक समजूत त्याची नाहीशी होते. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैची, आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐक्यता झाली. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती, सद्गुरुबोधाने त्याला 4ही देहांचा निराश झाला. त्यानंतर त्याला आत्मस्वरूपाचा निधिध्यास लागतो. श्रवणानंतर त्याचे मनन चिंतन केल्याने मनाचा उत्कर्ष होतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने साधना स्थिर होते. पहा, त्याने साधक ध्येयाशी तदाकार होतो, एकरूप होतो, ध्येयरूप बनतो, आत्मस्वरूप बनतो, सायुज्य मुक्तीचा अधिकारी बनतो. हे सगळं या सद्गुरु कृपेमुळे होते. आपल्या स्थूल देहाचे आणि त्याबरोबर साऱ्या दृश्य विश्वाचे भानच राहत नाही. जिकडे तिकडे परमात्मा स्वरूपच त्याला दिसू लागते. उदाहरणार्थ
गोपी जेव्हा कृष्ण सोडून गेला तेव्हा कृष्ण देहाने जरी गेला असला तरी प्रत्येक गोपीला असं वाटायचं. एखादी गोपी जर आंघोळ करायला नदीवर गेली आहे तर ती त्या कृष्णाशी बोलायची. हा कृष्ण दगडावर बसलाय, तो माझ्याशी बोलतोय. स्वयंपाक करताना त्याला वाटायचं ह्या समोर बसलाय कृष्ण आणि तो त्याच्याशी ती गप्पा मारायची. म्हणजे जडी स्थळी काष्टी पाषाणी त्या गोपीनं तो कृष्णच दिसायचा. हा भाव त्यांचा निर्माण झाला. कारण सद्गुरु वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन केलेची करी अत्यादरी. म्हणून गोपींची जी भक्ती होती ती अत्युत्तम भक्ती होती. जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकार कल्पी मुरे केवळ नेती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. म्हणजे ज्यावेळी अद्वैताचा अनुभव येतो, माया आणि ब्रह्म दोन्ही स्वस्वरूपात विलीन होतात. लक्ष अलक्ष दृश्य अदृश्य काही शिल्लक राहत नाही. लक्ष मायेच्या कक्षेत येते. जेथे माया माहीशी होते तसेच लक्ष लय पावते, त्याबरोबर अलक्ष देखील लय पावते व उरतो तो फक्त कोण, तर तो फक्त आत्मा. आणि म्हणून समर्थ 59व्या ओळीत म्हणतात की ध्यान धारणा सगळी संपली. अहो, एव्हरेस्टवर जाण्याकरता म्हणून एखादा प्रयत्न करतोय, खूप त्यांनी कायिक वाचिक मानसिक सगळं तप केलं, मनाने शरीराने सगळ्यांनी अत्यंत साधना केली. लहान लहान टेकड्या डोंगर खूप त्यांनी चढले, खूप पैसा गोळा केला. पण एकदाचा जाऊन तो एव्हरेस्टवर जेव्हा पोचतो तेव्हा सगळी साधना संपली, कारण तो गेला ना. तसं एकदा आत्मस्वरूप आपल्याला आपण जाणलं की मग ध्यान धारणा उपासना सगळी संपली. तो पोपट जो असतो तो सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये त्याला ठेवतात, त्याला मध्ये मध्ये दाणे घालतात, फळं घालतात, मिरची वाह काय मी नशीबवान आहे, किती सुंदर मी ह्याच्यामध्ये बसलोय, या पिंजऱ्यात बसलोय, मला जे हवं ते खायला मिळते. एकदा चुकून त्याचं पिंजऱ्याचं दार उघडतं, तो बाहेर पडतो आणि जेव्हा तो पूर्ण विश्व बघतो, वा अरे मी किती वेडा, मी त्या पिंजऱ्यालाच विश्व समजत होतो. अरे पण ह्या अफाट दुनियेमध्ये जिथे जावं ते जे हवं ते खावं, जेव्हा हवं तेव्हा पाणी प्यावं, कुठल्याही झाडावर बसावं, अशी स्थिती आपली होते. ज्या वेळेला आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा शरीराने आपण जे द्वैत केलं होतं, हा माझा तो माझा नाही, हा चांगला हा वाईट, एकदा आत्मतत्व एक आपलंसं झालं की मग काय होतं की सर्वदूर अद्वैत, द्वैत संपतं आणि अद्वैत निर्मातं आणि मग अमृताची प्राप्ती होते. कारण त्या आत्मतत्वाला मुळी मरण नाही, ते अमर आहे. म्हणून अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग, इतक्या सुंदर ओव्या या. खरं म्हणजे हा समाज जो आहे ना, पुन्हा पुन्हा वाचावा. या शेवटच्या 10-15 ओव्या तर मला असं वाटतं आपण पाठ कराव्यात. कारण किती सुंदर म्हटलं की मोक्षाचं मुक्तीचं घर. आपलं जे आपला जो देह आहे खरं मुक्तीचं घर आहे, पण आपण आपल्याला देहामध्ये अडकवून ठेवल्यामुळे आपण मुक्त आहोत हे आपल्याला कळतच नाही. निर्गुणाचं निर्गुण केले. आत्तापर्यंत मी म्हणजे देह, सगुणावरती आपण जगत होतो, पण मी म्हणजे देह नसल्यामुळे आता निर्गुण काय आहे हे आपल्याला कळलं. आणि म्हणून आपल्याला काय झालं, आपल्याशीच आपली भेट झाली. पहा, आपण जीवनभर अनेकांशी गप्पा मारतो. काही लोकांचे ते इतके म्हणजे हे असतात की अनेक लोकांचे ते आवडते असतात. काही लोकनेते आणि सतत सगळ्यांचे गप्पा मारत असतात, सगळ्यांशी बोलतात. पण मग जीवनाच्या अंती लक्षात येतं, जो माझ्यातला जो हा नारायण आहे, हा जो माझ्यातला जो भगवंत आहे, हा माझ्यातलं जे आत्मतत्व आहे, याच्याशी तर मी कधीच बोललो नाही. एकाने सांगितलं होतं, ज्ञानेश्वरी जन्मभर मी लोकांना सांगितली, पण मी कधी मला सांगितलीच नाही. आणि त्यामुळे आता मला मरायच्या वेळेला भीती वाटते की हा देह सोडून मी जाऊ कसा. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की जन्मभर तुम्ही आता जे बाहेर न बघता अंतर्मुखा आणि त्या आतल्या तत्वाला ओळखा, तो जो आहे. आणि ही जेव्हा स्थिती कधी येईल की हे आणि मग म्हणावं असं वाटतं की झाले साधनाचे फळ, निश्चळाचं केले निश्चळ. ते जे आतलं निश्चळ जे तत्व आहे, ते तत्व जे आहे ते म्हणजे मी आहे. निर्मळाचा गेला मळ विवेक बळे, होते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपण देखता फिटले काय जन्मदुःख. म्हणजे आता मला खरा कळला की मी कोण आहे. अभेदाचा अनुभव आला, भेद नष्ट झाला आणि दृश्य जगाचे मिथ्यत्व पटलं. प्रपंचाचा भ्रम नाहीसा झाला. आत्तापर्यंत केलेली साधना जी आहे ती फळाला आली, मोठा आनंद आला. म्हणून जन्मभर देव बाहेर शोधला, पण आज कळलं, अरे तो खरा तर माझ्यातच आहे, अरे मीच देव आहे हे कळलं.
त्याच्याकरता समर्थांनी काय सुंदर उदाहरण दिलंय. एका ब्राह्मणाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी क्षुद्र आहे म्हणून त्याला वाटलं. तो रडला. जेव्हा जागा झाला तेव्हा लक्षात आलं, अरे मी क्षुद्र नाही, मी तर ब्राह्मण आहे. तसंच आपण आहोत तेच ब्राह्मण आहोत हे कळल्यानंतर मी देह आहे या भ्रमाचा परिणाम म्हणून जीवाला खूप यातना सोसावा लागला. मी आत्मा आहे याची खरी जाणीव झाल्याबरोबर तो यातनामुक्त झाला. मी आत्मा आहे असे ज्ञान झाले. त्याला म्हणायचं सिद्ध. आणि या सिद्धांची लक्षणं पुढल्या समासामध्ये आपण पाहणार आहोत. थोडंसं आपण आता शेवट असा पाहूया. मी तेच ब्रह्म आहे ही पण एक मनाची वृत्ती, कल्पनाच आहे. या वृत्तीमुळे आत्मनिवेदन चटकन होतं. अंतःकरणात भगवंताचं रूप घट्ट पकडून ठेवूनच त्यावर प्रेम, श्रद्धा, निष्ठा ठेवायची. या भक्तीमुळेच हृदयस्थ ईश्वर व जीवभाव याचं ऐक्य होतं. एक लक्षात ठेवा. हे बघा, आपण कसला अभ्यास केला पाहिजे तर जिवंतपणी सायोज्य मुक्तीचा सोहळा आपल्याला जर पाहायचा असेल तर वृत्ती ब्रह्माकार करणं हा एक भाग, तर वृत्तीच ब्रह्ममय करणं हा दुसरा भाग. हे अवघड आहे पण अभ्यासाने हे साध्य होतं. अंतःकरणात उठणाऱ्या प्रत्येक वृत्तीला बाजूला सारताना त्या वृत्तीतील दृश्याचा भाग दूर सारून ते ब्रह्माकार आहे असे समजायचे. म्हणजे दृश्याचा अंश दूर करून तिथे ब्रह्मांश स्थापायचा. थोडक्यात काय, ते दृश्य दिसते तेच ब्रह्म मानू लागायचे. हा अभ्यास जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेपर्यंत द्यायचा आणि मग प्रत्येक वृत्ती ब्रह्माला चिकटते व अविद्येचा नाश होतो. मी ब्रह्म आहे याचे सतत भान राहते. हाच महाकारण देह तुर्य अवस्था ही पचनी पडली की चौथा देह विरतो, कारण तो विद्यामय आहे. ध्यानधारणा संपते. निखळ जाणी मी ब्रह्म आहे हीच राहते. तोच मी आहे. सोहम साधनेने साधतं आणि म्हणून मी ब्रह्म आहे हे समर्था अशा प्रकारची वृत्ती आमच्यामध्ये येवो. मी देह आहे ही भावना हळूहळू आमची मिटो आणि मी म्हणजे भगवंत आहे हा भाव निश्चित हो, अशी मी समर्थांपाशी प्रार्थना करते. आणि हे माझं लांबलेलं जे निरूपण आहे ते इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.